लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. समाज कल्याण विभागात एकच खळबळ. बचत गटाने घेतलेल्या टेंडरचे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात 40,000 रुपयाची लाच घेताना समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उषा, संपत उबाळे, वय वर्ष 46, राहणार खरे क्लब हाऊसजवळ, विश्रामबाग, सांगली, मूळ राहणार साखरवाडी, तालुका फलटण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलेले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की तक्रारदार यांचा बचत गट असून या बचत गटाने समाज कल्याण विभागातील एक टेंडर घेतलेले होते. काम पूर्ण झाल्यानंतर बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात सहाय्यक आयुक्त उबाळे यांनी त्यांच्याकडे 10% लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी 16 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता बचत गटाने 8,12,000 रुपयेचे बिल मंजूर केल्याबद्दल 10% प्रमाणे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तडजोडी अंती 5% प्रमाणे 40,000 रुपये लाचेची मागणी केल्याचे पडताळणीमध्ये स्पष्ट झाले. उबाळे यांनी ही रक्कम 17 एप्रिल रोजी घेऊन येण्यास सांगितले. गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक आयुक्त उबाळे यांच्या कक्षाजवळ सापळा रचला. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडून 40,000 रुपये लाच स्वीकारल्यानंतर उबाळे यांना रंगेहात पकडण्यात आले आणि त्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. लाचखोर उबाळे यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपनिरीक्षक उमेश पाटील, निरीक्षक किशोरकुमार खाडे, विनायक भिलारे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडनीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, धनंजय खाडे, सीमा माने, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, वीणा जाधव यांच्या पथकाने केलेले आहे.